छान. तुम्ही बनवलीत? खूप कष्टाने जमवले. बाजींना आवडते ना. खूप कष्टाने जमवलीये. मग खायलाच हवी. एरवी लेकरांच्या काळजीनं घास घशाखाली उतरत नाही. अहो, ती काळजी दिसते तुमच्या चेहऱ्यावर. नका चिंता करू, माझा लेक आहे ना राजांबरोबर. म्हणून तर भय थोडं कमी वाटतं आई. बाजी फुलाजींसारख्या गडकोटांच्या साथीनंच शिवबा स्वराज्य उभारू शकतात. पण त्या स्वराज्याला तुमच्यासारखी सगळ्यांची काळजी वाहणारी माऊली आहे. म्हणून तर ते आता एखाद्या वडाच्या झाडासारखं असं छान वाढत पसरत चाललंय. पण या झाडाला आधार आहे तो तुमच्यासारख्या माऊलींचा. अहो, सुरुवात करा. स्वराज्याचा सुगंध चंदनासारखा पसरला होता, पण त्या चंदनाच्या झाडाला एक साप विळखा घालून बसला होता आणि ही गोष्ट आऊसाहेबांना अस्वस्थ करत होती. मग त्यांनी एक मनस्वी निर्णय घेतला. आऊसाहेब, अहो थांबा. तुम्ही नसताना इथलं सगळं कोण सांभाळणार? तुम्ही सोयराबाई. आम्ही? आमच्या अनुपस्थितीत गडाची रयतेची काळजी घ्यायला शिका. जी. औसा पर तुम्ही सावता? गेले 4 महिने लेकरं पन्हाळगडावर अडकलेत. त्यांना सोडवायला जायला नको? पण औसा तुम्ही राजा तिकडं, तो शास्ताखान नगरून इकडे यायला निघालाय. काय करायचं? येऊ द्यात, पण त्याआधी स्वराज्याचा जिरेटोप सोडवायला हवा. जी. तयारीला लागा. जी. मुजराव साहेब. नेतोजी, तुम्ही राजा कोंडला गेला असताना गनिमाच्या भीतीनं पळून आलात. भले शाबास. असे माघारी येताना संकोच नाही वाटला? अहो साहेब, पर नाही ना जबाब तुमच्याकडे. आता आम्हीच उत्तर शोधलंय. जातीनं जातो आणि त्या सिद्ध्याचं मुंडकं छाटून आणतो. अहो साहेब, अहो राज यांच्या छुकमानं इजापूर मारायला गेलतो. पुण्याच्या मुलखात मोगलांनी तसवीज केली म्हणून इकडे आलो. अहो साहेब, राजा पन्हाळगडे अडकून पडलेत नव. तुम्ही चिंताच करू नका. आई भवानी हाय पाठराखणी. आत्ताच्या आत्ता जातो आणि पन्हाळ्याचा येडा फोडून येतो. जियाऊ साहब, अगर हमारे होते हुए आप मैदान जंग में उतरेंगी तो कयामत के दिन खुदा को क्या जवाब देंगे? मैं सिद्धि हिलाल और मेरा बेटा सिद्धि वाहवा कसम लेते हैं कि शिवाजी महाराज को छुड़ा के लाएंगे. आल्या पावलाने राज यांच्याकडे रवाना होतो. पल दो पल में राजे को छुड़ाते हैं और आपके सामने हाजिर होते हैं. कराल तसं? जी. हाँ जी. आणि काही दगा फटका झाला अरे तर? तोंड दिसणार नाही तुम्हाला. अख्खा सह्याद्री उलथा पालथा करू. राजासने सोडून आणू. आओ येतो साहब. जी. चला रे. चलो.